3 दिवसाच्या मालवण ट्रिप मध्ये गणपतीपुळ्याला बाप्पांचं दर्शन घ्यायला आम्ही आलेलो आहोत। एक याची खासियत आहे, देऊळ एका साईडला बीच। सुप्रभात मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचा मालवणच्या अजून एका विशेष भागामध्ये। पण आता सुबह निकले हैं हम, एकदम बैग बिग पैक करून आता आम्ही चाललेलो आहोत। कितने बजे आ रही है? कितने बजे? 7:30। सो अब प्लान यही है, बस में बैठने का और कुणकेश्वर टेम्पल को जाना है। हाँ, सगळ्यांचे डोळे बघितलेत, या डोळे या असे मासून डोळ्यापर्यंत। आपलं झोप किती तास झाली आज रात्री? 5ला झोपून 5:45ला उठलो। 5ला। और ये भैया तो सोए भी नहीं, पण ना डायरेक्ट बस मध्ये बसायचं काम आहे आपल्या। त्या कुणकेश्वरला कुठे चाललो मला एक्झॅक्ट नाही माहित आहे, तिकडे जाऊया आणि भेटूया। आम्ही आलोय आता कुणकेश्वर मंदिराच्या इथे। कुणकेश्वर मंदिराबद्दल काही आम्हाला 2 टिप्पणीया, काय स्पेसिफिकेशन वगैरे आहे? जास्त आपण गुगलवरून सांगतो। ठीक आहे, सांग। कुणकेश्वर मंदिर त्यांच्या शिवप्रतिमा, शांततापूर्ण वातावरण आणि सांस्कृतिक महत्त्व यासाठी ओळखले जाते। समजलं आहे तुम्हाला? म्हणजे एकूण सांगायचं असं आहे की इथे आल्यावर तुम्हाला शांतता, प्रसन्न शांतता आणि प्रसन्नता एवढी चांगली मिळते की मन एकदम प्रसन्न होतं। सो गाइस, फायनली आम्ही एंटर केलंय देवळाच्या पटांगणात। आणि नंदी महाराज आणि हे बघा, तुम्ही जरा असे एक याची खासियत आहे, देऊळ एका साईडला बीच। म्हणजे जे डायरेक्ट काय बोलतात, म्हणजे जो त्या देवळाचा अजून काय बोलतात व्ह्यू, तो अजून भारी दिसतो। म्हणजे त्या पॉइंट टाइम बेटर असं देवळाला कोणता व्ह्यू नाही लागत, पण शेवटी जस्ट परत इथे आलो। इथे बघा गणपतीचं मंदिर आहे आणि ते काहीसं आणि जस्ट या गणपती बाप्पाच्या मंदिराच्या बाजूला नारायण मंदिर। एक्झॅक्ट बघायला गेलो ना तर अजून म्हणजे काम आहे ना, वर्किंग प्रोसेस आहे। म्हणजे आता बघितलं ना आपण इथे वगैरे, तेव्हा सगळं काम असं प्रॉपर चाललंय। काही जस्ट आपण मेन मंदिराच्या एंट्रीपर्यंत जातो ना अगोदर, त्याच्या बाजूला बघा काहीसा असं म्हणजे इथे काम चालू आहे ॲक्च्युअलमध्ये। आणि हे जे जांभा दगडापासून बनवलं आहे ना, कलाई आणि कोरीव काम केलं ना, खत्री आणि जांभा दगडपासून हे स्ट्रक्चर असं बनवलंय। तर नाही एक बाप्पाची मूर्ती बघ, गणपती बाप्पा मोरया। पुढे तुम्हाला ॲक्च्युअल इतिहास सांगू नाही शकत, आहे त्या फॅक्ट सांगतो। पण जो इकडचा माहोल आणि जो इकडचा एन्व्हायरमेंट आहे, जी आपल्याला इथला पीस भेटते ना, ती नेक्स्ट लेवल म्हणजे वाटतं एकदम शांत मन वाटतं एकदम, किचकिच नाही। बरोबर आहे, रोजच्या दैनंदिन जीवनामधून एक वेळ काढून तुम्ही इथे येऊ शकता नक्कीच। गाईज असं झालं ना की आम्ही ट्रिपला आलो ना, तर सगळ्यांच्या एक्सपेक्टेशन माझ्याकडून वाढल्यात की हा भाई ब्लॉग चांगला ब्लॉग करणार। भाई सबस्क्रायबर हा भाई तर काय करतो माहिती, डायरेक्ट फोन घेतो, डायरेक्ट सबस्क्रायबर। स्त्री पुरुष समानता। A few moments later.
वेलकम गाईज. थोड्या आपल्या वेळानंतर आपण बहुतेक दुपारच्या सत्रात एका गणपतीपुळ्याला आपण गणपती बाप्पांना मंदिरात चाललोय पाया पडायला. तर मगाशी मागच्या फ्रेममध्ये तुम्ही कुणकेश्वरचं मंदिर बघितलं असेल. तिकडून इथे यायला किती वेळ लागला भाई? 3.5 साडेतीन 4 तास आणि थोडासा ब्रेक बिक हा नाश्ता बिळ 5 तास अजून झाला. वाजलं किती होतं? 250 झालेत आणि अजून जेवायचा काहीच पत्ता नाही. आणि पुढचं स्केड्यूल स्केड्यूल सांग पुढचं काय? जाईपर्यंत 6 वाजतील आपल्याला ओके ओके. म्हणजे असं आहे की एकूण तर हे आमचं लास्ट डेस्टिनेशन आहे फिरण्याचं. या 3 दिवसाच्या मालवण ट्रिपमध्ये गणपतीपुळ्याला बाप्पांचं दर्शन घ्यायला आम्ही आलेलो आहोत. म्हणजे आपण आलोय हे बघा एंट्रीवर संस्थान श्री देव महागणपतीपुळे. असा एंट्री गेट आहे. ती एक आठवतो तो आपला नवरा माझा नवसाचा इथे शूट झाला की इथे कधी पण आलो ना तर तो सीन आठवतो. ओरिजिनल ड्रायव्हर तर ओरिजिनल नाही ओरिजिनल काय. जसं इथे इंटरव्ह्यू आणा आणि ते चप्पल ठेवलेलं स्पेशल चप्पल हे माझी पण घ्या. अशा प्रकारे लाईनीत चालत आहोत. आणि आज बुधवार असल्या कारणाने गर्दीची आम्हाला भीती नाही. आणि बघा किती खाली लाईन. देवळात जायचं बोललं तर इथे असं मस्तपैकी पाय धुवायचे आणि मग पवित्र पायाने आपण मंदिरात जाणार. अरे घ्या रे ॲडजस्ट करा. फी आहे अजूनपर्यंत असे काय हे नाही की व्हिडिओ काढू नका. पण देवस्थानं बोललं ना की हाच एक प्रॉब्लेम नाही बोलू शकत. त्यांच्या नियम्स आणि अटीस वगैरे असतात. तर मी पण समजून घ्यायलाच. सो गाईज बाप्पांचं दर्शन आहे बघा. आतमध्ये तर व्हिडिओ अलाउड नव्हते काढायला पण हे बघा मी इथून दाखवायचा प्रयत्न करतो. बघा या बाप्पाचं दर्शन करून घ्या पटकन. हे बघा स्क्रीनमध्ये दिसतच असेल तुम्हाला. बाप्पाचा प्रसाद कोणाला भेटला नाही तर रागू बिगू नका. कायच आम्ही बाप्पाचं दर्शन करून एकदम आलेलो बीचवर फोटो सेशन करने गेले. एकदम माहिती मग सीन आठवला नवरा माझा नवसाचा हिरे घेऊन पळतो सीन आठवतो म्हणजे असा. आणि धावत डायरेक्ट तिकडे. आणि म्हणजे सचिन पिळगावकरची ती जे घातलेलं असतं ते फाटतं आणि मग त्याला नवस कम्प्लीट होतं. नमस्कार. आमच्या आयुष्यात तर काय हाय नाही नवस काहीच नाही यार. चांगलं आयुष्य घडावं एवढीच एक अपेक्षा. आई बापाचं आयुष्य चांगलं राहावं. आमचं काय आम्ही मेलो जगलो काय फरक नाही पडत. नको रे भाई एवढं पण नको. बाप्पा सदैव सहात आहे. आमचा विचार चालला की हे जरा बॅकग्राऊंड मस्त येते काहीच तर इथेच या फोटो सगळे आपले मॉडेल लगेच रेडी असतात. फायनली बीच सर्व ओके झालंय. फोटो सर्व झालंय. ओके तर आता आम्ही मस्तपैकी मी तर निंबू पाणी पित आणि हे गोला पित आहेत. ए टेस्ट सांग भाई. अमन भाई बबन भाई सॉरी इसका नाम अमन था. हमने 2 दिवसात बमन केला नव्हता. सारंग आहे ना हा सारंग. ए जामी पवार कसा टेस्ट करतोय जरा सांग ऑडियन्सला आमच्या. और हर्षूजी दादा ई करी और अरे ई करी चला आपलं येऊ दे.